नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला आणि सुरुवातीलाच आपण पाहूयात आजच्या मोठ्या राजकीय बातम्या। लाडकी बहीण योजनेला मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान। ही योजना म्हणजे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय। नवी मुंबईतील एका सीए कडून याचिका दाखल। याचिकेवर मंगळवारी सुनावणी। लाडक्या बहिणींना पैसे मिळू नयेत म्हणून कपटी सावत्र भावाने त्यांना कोर्टात पाठवलं। त्यांच्याकडून योजना बंद पाडण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल। सरकारला हिंदू मतांसाठी योजना आखाव्या लागतात। निवडणुकीला 2 महिने शिल्लक। निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, संजय राऊतांची टीका। वीज माफी हा चुनावी जुमला नाही, आम्ही शब्दाचे पक्के। पुढील 5 वर्ष वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही। विरोधकांच्या टीकेला अजित पवार यांचं उत्तर। दिल्लीमधील राजकारणामध्ये येत्या महिनाभरामध्ये मोठ्या उलाढाली। खुद्द शरद पवार याबद्दल बोलल्याचा शेकापचे नेते जयंत पाटील यांचा दावा। या संभाव्य घडामोडींमुळे शेकापच्या अधिवेशनाला पवार अनुपस्थित असल्याचाही दावा। माझ्या राष्ट्रीय अध्यक्षतेबाबतच्या चर्चा माध्यमांनी सुरू केल्या आहेत, त्या केवळ माध्यमांमध्येच। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण। नाव आणि वेश बदलून दिल्लीला गेल्याचे आरोप खोटे। आरोप खरे ठरल्यास राजकारण सोडेल, अन्यथा संसदेमध्ये खोटे आरोप करणाऱ्यांनी राजकीय संन्यास घ्यावा। अजित पवारांचं सुप्रिया सुळे यांना आव्हान। अजितदादांनी अनौपचारिक चर्चेमध्ये स्वतःच वेषांतराबाबत सांगितलं। आता चौकशी सुरू झाली म्हणून हात वर करतात। संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर वेषांतर करणं हा गुन्हा नाही, सुधीर मुनगंटीवार यांचा टोला। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये, मात्र दादांच्या दौऱ्यामध्ये भुजबळ अनुपस्थित। भुजबळांना काहीतरी काम असल्यामुळे ते सोबत नाहीत। भुजबळांच्या अनुपस्थितीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण।